आजच्या गोष्टीचे नाव आहे जंगलचा राजा। एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं। जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरत असे। थोडंसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे। अस्वलाला वाटलं आपणही जंगलचा राजा व्हावं, सिंहासारखं रुबाबात फिरावं। अस्वलाने ठरवलं, आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा। तो कसा चालतो, तो कसा बसतो, तो कसा खातो, कसा फिरतो हे नीट पाहायचं आणि आपणही तसंच करायचं। जंगलचा राजा व्हायचं। तेव्हापासून रोज ते अस्वल सिंहाच्या पाळतीवर राहिलं। ते दूर उभे राहून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागले। सिंहाचं ऐटीत चालणं, झाडाखाली त्याचं डौलदार बसणं, सिंहाची भरदार आयाळ, त्याचं राजासारखं जंगलात फिरणं। पण 4-5 दिवसात अस्वल कंटाळलं। अस्वलाला वाटलं खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे, कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे। सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे, माझ्या तर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे। आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की, जंगलामध्ये फिरतोच की, पण मला सिंहासारखं चालता येत नाही, म्हणून मी जंगलचा राजा होत नाही। मी सरळ चालताना मागे वळून पाहत नाही, म्हणून जंगलचा राजा होत नाही। बस आता ठरलं, आजपासून चालताना मध्ये मध्ये मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं। त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं। आपण चालताना मागे वळून पाहतो हे इतर प्राणी पाहतात की नाही हे पण पाहू लागले। मी किती जाडजूड आहे पहा, माझी अंगभर आयाळ आहे, माझा रुबाबदार चालणं पहा, आता तरी मला राजा म्हणा, असा भेटेल त्या प्राण्यांना तो सांगू लागला। पण तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात। अस्वलाच्या पाठीमागे हेच प्राणी खूप हसायचे आणि त्याला चिडवायचे। आता अस्वल वैतागलं, भलतंच चिडलं, चरा चरा केस खाजवत करा दात चावू लागलं। अस्वलाने ठरवलं, आजच काय तो फैसला करू। जंगलातल्या या चुटुकपुटुक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही। आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू, सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ। माझी राजेशाही चाल पाहता सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल। मग या जंगलचा मीच राजा होईल। अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं। सिंह झाडाखाली सुस्तावला होता। अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन उभं राहिलं। सिंह शांतपणे बसलेला होता। अस्वलाने सिंहासमोर सिंहासारखं चालून दाखवलं। चालताना सिंहासारखं ऐटीत चालण्याचा प्रयत्न केला। हा कोण नवीन रुबाबदार राजा, असं म्हणत सिंह चवताळून उठेल, किंवा आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं। पण सिंहाने अस्वलाकडे पाहिलंही नाही, त्याला काही किंमतच दिली नाही। सिंह आपल्याच मस्तीत होता। सिंह आरामात बसला होता। आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं। त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले। त्याने उजव्या हाताची नखं झाडावर करा घासली। अस्वलाने ठरवलं, आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच। राजा सिंह सरळ चालताना मध्ये मध्ये मागे वळून पाहतो, ठीक आहे, पण आपण आता मागे मागे बघतच सरळ चालायचं आणि जंगलचा राजा व्हायचं। आता अस्वल मागे मागे पाहत पुढे चालू लागला आणि राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्ड्यात पडला। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।